नमस्कार, माधुरी विथ रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. घरच्या मोजक्या साहित्यात आज आपण रवा केक बनवणार आहेत. मी पाहू शकता अगदी मऊ झालेला आहे, जाळी मस्त पडलेली आहे. परफेक्ट मापासह आज आपण रवा केक बनवणार आहेत. त्यासाठी बारीक रवा घेतलेला आहे 1 कप, अर्धा कप दूध घेतलेलं आहे, अर्धा कप मी दही घेतलेलं आहे. त्यानंतर 4 चमचे एवढं तेल घेतलेलं आहे. तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता. एका दिशेने थोडं फिरून घ्यायचं. नंतर याच्यात आपण अर्धा कप साखर पावडर टाकणार आहे. फूड कलर 2 थेंब आणि व्हॅनिला एसेन्स 1 चमचा टाकलेलं आहे. हे आपण एका दिशेने बॅटर मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं. नंतर आपण केक मोल्डला तेल लावून वरून थोडं मैदा टाकून डस्टिंग करून घेतलं. त्यानंतर आपण या बॅटरमध्ये 1 चमचा एवढं बेकिंग पावडर टाकणार आहे, अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकणार आहे आणि थोडं चमचाभर पाणी टाकून एका दिशेने बॅटर परत आपण एकदा हलकं फिरून घ्यायचं. मोल्डमध्ये हे बॅटर टाकणार आहेत. मी आधीच कढाई प्रीहीट करायला ठेवलेली आहे. प्रीहीट केलेल्या कढाईमध्ये आपण हा मोल्ड ठेवून द्यायचा आहे आणि साधारण 30 ते 35 मिनटं आपण केक अगदी परफेक्ट असा बेक करून घेणार आहेत. तुम्ही पाहू शकता 35 मिनटानंतर परफेक्ट असा केक झालेला आहे. आपण थंड होईपर्यंत झाकून ठेवून देणार आहेत. इकडे आपण कढईत अर्धा कप एवढं गूळ घेतला, त्यात थोडं पाणी टाकून विरघळून घेतलं. नंतर अर्धा चमचा तूप टाकलं, तुम्ही बटरसुद्धा टाकू शकता. यात आपण 3 चमचे दूध टाकून व्यवस्थित असं बॅटर बनवून घेतलेलं आहे. मस्त फेटून घ्यायचं, जायफळ टाकायचं, थंड व्हायला ठेवायचं. तोपर्यंत आपण केक काढून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता केक किती परफेक्ट जाळीदार झालेला आहे, अगदी मऊ झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. आपण केकला आधी कट करून घेऊ. त्यामुळे आपण वरून गुळाचं कॅरेमल टाकणार आहे, तर ते आतपर्यंत जाळीमध्ये गेलं पाहिजे म्हणून आपण कट करून कॅरेमल टाकणार आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असं गुळापासून आपण कॅरेमल तयार केलेलं आहे. तुम्हाला हे कॅरेमल साखर न वापरता आपण गुळापासून बनवलेलं आहे. तर तुम्हाला हे कॅरेमल कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीत.